नमस्कार, मी राजेंद्र वागचौरे. सध्या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे की नाही असा एक प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण एकीकडे दिव्यांगांच्या समस्या सोडवण्यासाठी असं सरकार दाखवतंय की आम्ही प्रयत्न करत आहोत, आणि दुसरीकडे सरकार एक एक करून अपंगांचे लाभ कमी करण्याच्या मागे लागलेलं आहे. आत्ताच आपण पाहिलं असेल तर एक शासनाने जी.आर. काढला की ज्यांच्याकडे तात्पुरते प्रमाणपत्र आहे त्यांना कोणत्याही प्रकारचा लाभ द्यायचा नाही, त्यांची नोंदणी करायची नाही, आणि नोंदणी होत पण नाही. ज्या अर्थी त्यांची नोंदणी होत नाही त्या अर्थी ते लाभापासून वंचित राहणार. म्हणजे ते लोक त्याच्यातनं वजा झाले. यामध्ये जो दिव्यांगांची एक वज्रमूठ होती ती कुठेतरी फोडण्याचा प्रयत्न सरकारने सुरू केला की काय अशी मनात शंका यायला लागलेली आहे. कारण पहिले आंदोलन ठरवलं, काही करायचं ठरलं तर सगळे दिव्यांग एकत्र यायचे, त्याच्यात कोणी टेम्पररी, कोणी परमनंट, कोणी असा कोणताही भेदभाव नव्हता. पण आज शासनाने त्यांच्यामध्ये दुफळी निर्माण केलेली आहे की परमनंट वेगळे, तात्पुरते वेगळे, असं एक करून शासन अपंगांमध्ये फूट पाडते. फूट पाडून एक लाभ शासनाला कमी करायचा आहे की काय, इतर ठिकाणी निधी कमी पडतोय म्हणून दिव्यांगांचा निधी तिकडे वापरायचा की काय, असा पण एक प्रश्न निर्माण झालेला आहे. दुसरा एक विषय त्यांनी घेतला होता की UDID शिवाय लाभ द्यायचे नाही. तर UDID शिवाय लाभ द्यायचे नाही मान्य आहे, पण UDID देण्याची प्रक्रिया पूर्ण झाली का हाही प्रश्न राज्यांनी विचारात घ्यायला पाहिजे की आपल्याकडून सर्व दिव्यांग बांधवांची नोंदणी झालेली आहे का, त्यांना UDID मिळाले आहेत का. असं काही न करता कोण यांना अक्कल शिकवतंय तेच काही कळत नाही. यांचे सल्लागार कोण आहेत ते एकदा जनतेसमोर यायला पाहिजेत की यांना सल्ला कोण देतो, या आयडिया यांच्यापर्यंत पोहोचवतो कोण. असे अतिहुशार काही सल्लागार यांनी नेमलेत ना की लाभ कसे कमी करता येतील याच्यातच त्यांचा सगळा विचार चालू असतो. त्याला दिव्यांगांचं काही घेणं देणं नाही की दिव्यांगांना लाभ मिळेल त्यासाठी काही उपाययोजना करायच्यात का, याच्याऐवजी दिव्यांगांचा लाभ कसा बंद करता येईल याच्यासाठी काय करता येईल यासाठी सल्लागार नेमलेत का, असा पण एक प्रश्न निर्माण झालेला आहे. तर याच्यावर माननीय आमदार बच्चू कडू यांनी 19 तारखेला एक आंदोलन छेडलेलं आहे. तर त्या आंदोलनात या दोन बाबी घेतलेल्या आहेत. त्यामध्ये अजून एक विषय असा आहे की मी आत्ताच बोललो की यांनी कोण सल्लागार नेमलेत. त्यांनी अजून एक जी.आर. काढलेला आहे की पूर्वी असा एक जी.आर. होता की जर तुम्ही मासिक अनुदान कुठून घेत असाल तर तुम्हाला संजय गांधीचा लाभ मिळणार नाही. तिथपर्यंत ठीक होतं. पण आता यांनी असा एक स्वतंत्र आदेश काढलेला आहे की मासिक अनुदान, त्रैमासिक अनुदान, 6 मासिक अनुदान जर तुम्ही कुठून घेत असाल तर तुम्हाला लाभ देता येणार नाही. का? राज्य शासन वेगळं आहे, स्थानिक स्वराज्य संस्था वेगळ्या आहे, देणारे वेगळे आहेत. देणाऱ्याला जर द्यायचं असेल तर शासनाला काय अडचण आहे, आणि जर असं असेल तर मग ग्रामपंचायतीने निधी कुठं खर्च करायचा, का तो परत शासनाला वळवायचा की इतर तुमच्या योजनांना घ्यायचा आहे. दिव्यांगांचा निधी जर कमी पडत असेल तर तो निधी तुम्हाला तिकडे वळवायचा आहे का. तर असे अनेक प्रश्न निर्माण व्हायला लागलेले आहेत. एक प्रश्न काढून दिव्यांगांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न शासन करत आहे. कारण याच्यामध्ये पण काही लोकांना लाभ मिळतो, काही लोकांना नाही मिळतो. त्यामुळे लाभ मिळणारा म्हणतो चला आंदोलन करून, नाही मिळणार म्हणतो मला काय करायचंय. अशा गोष्टीत आता दिव्यांग अडकलेले आहेत. तर माझी राज्यातील सर्व दिव्यांग बांधवांना विनंती आहे की माननीय बच्चू कडू यांनी 19 तारखेला जे काही आंदोलन लावलेलं आहे या आंदोलनाला आपण सर्वांनी हजर राहू. काय होईल ते एकदाच होईल, झालं तर आत्ताच, नाही तर नंतर नाही. आत्ताच जर शासनाचं तिथं आपण दणका दिला तर हे शासन आदेश रद्द होतील, याच्यात सुधारणा होतील, जेणेकरून दिव्यांगांचा फायदा कसा होईल
हे बघितलं पाहिजे. त्यामुळं सर्व दिव्यांग बांधवांनी 19 तारखेला बानी बच्चू कडूंनी जे काही आंदोलनाला आव्हान केलेलं आहे येण्याचं, त्या आंदोलनाला सर्वांनी सहभागी व्हावं आणि हे आंदोलन यशस्वी करून जे काय आपल्या विरुद्धचे शासन निर्णय निघालेले आहेत ते शासन निर्णय त्वरित रद्द करून सर्व अपंगांना लाभ मिळाला पाहिजे. जे खरे अपंग आहेत त्यांना लाभ मिळालाच पाहिजे. तुम्ही बोगसवर कारवाई करा, बोगसवर गुन्हे दाखल करा, त्यांची चौकशी करा, त्यांना सजा द्या, त्याच्या बाबतीत दुमत नाही. परंतु बोगसच्या नावाखाली खऱ्या अपंगांवर अन्याय करू नका, हीच आमची प्रमुख मागणी राहणार आहे. बच्चू कडूंनी जे नेतृत्व स्वीकारलंय त्या नेतृत्वाला सर्व दिव्यांग बांधवांनी पाठिंबा द्यावा. हीच एक हे आव्हान राज्यातील सर्व दिव्यांग बांधवांना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.